तुम्ही असे छक्के पंजे खेळताल असं मला कधीच अपेक्षा नव्हती शिंदे साहेब तुमच्याकडून. कारण आम्ही मराठीच्या पोरांनी तेवढ्या खस्ता खाल्ल्या तुमचे लोक निवडून आणताना. आम्ही थोडं बी लक्ष दिलं नसतं ना, तुमचे लोकच निघले नसते. तुमचा गद्दारीचा डाग पोसाला आम्ही मराठी आहेत. मनोज जरांगे पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांच्यावरती भडकले. याबद्दल जरांगे पाटील पुढे काय म्हणाले हे आपण ऐकणार आहोत. पण शिंदेंवरती का भडकले याचं कारण समजून घ्या. आत्तापर्यंत जरांगे पाटलांनी सरकारवरती अनेक वेळा टीका केली, मग मुख्यमंत्री फडणवीस असो किंवा इतर नेते असो, पण एकनाथ शिंदे यांच्यावरती कधी टीका केली नव्हती. पण आता जरांगे पाटील स्पष्ट शब्दात सांगतायत, कुणबी नोंदी आणि जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याच्या प्रक्रियेमध्ये मराठा समाजामध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय. सरकार एका बाजूला प्रमाणपत्र देते, दुसऱ्या बाजूने हेच सरकार तेच प्रमाणपत्र रद्द करते. त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचं शिक्षण, नोकरी आणि आरक्षण धोक्यात येऊ शकतं. या मुद्द्यावरती बोलताना ते म्हणाले, एकनाथ शिंदे आमच्या बरोबर डबल गेम खेळतायत, तुमच्यापेक्षा ठाकरे बरे. मग जरांगे याबद्दल स्पष्ट म्हणाले, शिंदे साहेब तुमच्यावरती आम्ही कधी संशय घेतला नाही, पण आता जे काही चाललंय त्याच्यावरून आम्हाला तुमच्यावरती संशय येत आहे आणि गरज पडली तर मराठी तुमच्या विरोधामध्ये उभा करायला आम्हाला जास्त वेळ लागणार नाही. शिंदे यांच्या ऑफिसमध्ये जे लोक मराठा आरक्षणाला विरोध करतायत ती लोक एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयामध्ये काय करतात? म्हणजे असं झालं की शिंदे तोंडावरती गोड बोलतात आणि पाठीमागून सरकारवर मिळून मराठ्यांच्या कुणबी नोंदी ज्या सापडल्या त्यांचे प्रमाणपत्र रद्द करतायत. नेमकं याबद्दल जरांगे काय म्हणाले, चला सविस्तर पाहू. मग आता हे खालचे चाळीस शिंदे साहेबाला माहित आहेत का नाहीत मला माहित नाही, पण आम्ही तुम्हालाच बोलणार, कारण आम्ही महाराष्ट्रातले मराठी तुमची इज्जत वाढवतोय. तुमचे न येणारे कानाकोपऱ्यातले सीट आमचे लोक निवडून आणतात आणि तुम्ही आता ही गेम करणार आमचा. आणि फडणवीस साहेबांनी तो मागा लावलाय, तो बावनकुळ्या, त्या बावनकुळ्यांनी एंडोर्समेंट करून पत्र दिलंय नोंदी रद्द करा म्हणून. मला हे दाखवायचं नव्हतं, मी लाड साहेबाला त्यावेळेस सांगितलं की तुम्ही चांगले काम करा, असल्या खोड्या करू नका. हे बावनकुळ्यांनी दिलेलं एंडोर्समेंट करून पत्र बीडच्या कलेक्टरला तात्काळ नोंदी रद्द करण्यात याव्यात. रद्द नाही होणार तर काय होणार? राजकीय दबावातून मराठ्या हो, मराठ्यांना प्रश्न विचारतोय, होणार नाही तर काय होणार? होणार नाही तर काय होणार? कितीही खरं असू द्या मराठे हो, आपलं प्रमाणपत्र रद्द होणार नाही तर काय होणार? सत्ता त्यांजवळ आहे, अधिकारी त्यांच्या हातात आहेत. जे बोगस उठवले कालपासून प्रमाणपत्र धोक्यात आले, प्रमाणपत्र जरांगे पाटलाचं आंदोलन धोक्यात आलं. अरे मी लढू शकतो मराठी हो तुमच्या लेकरा बाळासाठी, फक्त लढू शकतो. हे जर रद्द करायला लागले तर मी काय करू? त्याच्यासाठी तुम्हाला उठाव करावा लागणार आहे. आता यांचा माज जिरावा लागणार आहे आपल्याला. मी फक्त लढू शकतो. आणि अशा टायमाला समाजातल्या अभ्यासकांनी, समाजातल्या संघटनांनी, समाजातल्या समन्वयकांनी एका बाजून लढावं लागतं, जसं ते लढते तसं. सरकारचं ऐकून माझ्या विरोधात नाही आंदोलन करावं लागत. एवढे पुरावे दिलेत आता मराठ्यांच्या समन्वयकाला, अभ्यासकाला, किती खरं असू द्या. जर एवढे पुरावे देऊन हे रद्दच करणार असले तर पर्यायच नाही, हे रद्द करणारच. आता बोडखेची नोंद रद्द झाली, बोडखेची नोंद उर्दू लिपीत सापडली. काय रद्द करता तुम्ही? इतके नीच चाळे फडणवीस साहेब नसायला पाहिजेत. मी बी लय गंड्याचा आहे. मी इतका खुनशी एकदा जर माग लागलो ना, मी बळच लाड भाऊमुळं, त्या विखे पाटलांमुळं तुमच्याशी जुळतं मिळतं चाललं होतं की मराठ्याचं कल्याण होतंय, चालू द्या. पण माझ्या मराठीचं वाटोळ करतात ना, तर मी बापाला सोडणार नाही. तर तुम्ही कोण? मी मराठ्याला माय आणि बाप मानलेलं आहे. मराठ्या पुढे मी कोणालाच गिनीत नाही. हे बोडखेची नोंद सापडली, पांडुरंग बोडखेची नोंद सापडली उर्दू. पांडुरंग बोडखे आणि वसंत बोडखे हे सख्खे चुलत भाऊ आहेत. त्या वसंतचा मुलगा संजय बोडखे कुणबी प्रमाणपत्र दिलं. संजय बोडखेचे 2 मुलं आहेत, गौरव संजय बोडखे आणि गीतांजली संजय बोडखे. कशामुळे रद्द केली? काय कारण?
ही उर्दू सापडलेली त्यांची नोंद. आम्हाला मराठी नीट वाचता येणार तर उर्दू लिहिता येईन का? याच ट्रान्सलेशन करून दिलेलं बघाय. पांडुरंग नारायणची नोंद मराठा कुणबी 1947. बर, याच्या पुढे ऑब्जेक्शन आहे यांना. ते तसंच आहे का? पक्क लिहिलेलं शाहीतीच आहे का? तर त्या तज्ञांनी लिहून दिलंय ती शाही आहे, त्यांनीच लिहिलेलं आहे. अधिकारी तर फडणवीस तुमचा आहे ना. का बरं मराठीचं वाटोळं करायचं तुम्हाला? 3-4 विषय सांगितलेत तुम्हाला आता मी. करता ना मराठ्यांचं तुमच्या राजकीय स्वार्थासाठी. केलंच ना शिंदे साहेब तुम्ही तेच. तुमच्यावर मला कधी डाऊट येत नव्हता. शिंदे साहेबासारखा मी कोणालाच म्हणत नाही. तुम्ही मला काही करू शकत नाही. जा तिकडं, बघन मी बी काय करायचं ती. सत्यात गेलात म्हणजे का तुम्ही माज उतरणार का काय आमच्याकडं? यांच्यावर कधी संशय येत नव्हता. आमच्या मराठ्याच्या आरक्षणात विरोध करणारे लोक तुमच्या ऑफिसला कसं काय येतात? कस काय येतात? तुमच्या प्रवक्त्या संघ, तुमच्या मराठा समन्वयका संघ कस काय आहेत? बाळासाहेब भवनला हमेशा कस काय संशय येऊ नये? मतदान मराठ्यांनी करायचं. शिंदे मराठ्याचा आहे म्हणून, अजितदादा मराठ्याचा आहे म्हणून लोकांनी पक्ष बघायचा. आपल्या मराठ्यांचे अजितदादा, आपल्या मराठ्यांचे शिंदे साहेब, मतदान करायचं. आणि तुमचा प्रवक्ता मराठा सेवक मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करणारे तुमच्या ऑफिसला कस काय भेटायचं हमेशाच? म्हणजे शिंदे साहेब तुम्ही डबल गेम खेळता का आमच्या संघ? एकीकडून ओबीसीच्या संभळीता, आमच्या उरावर सोडिता, आणि मतदान तर आमचं पाहिजे. आम्ही निवडून आणतो तुमचे आमदार मंत्री. शिंदे साहेब तुमच्यावर इतका कधीच तळतळलेला नाही मी. जीवाची आग होती आमची इथं. मला रात्रंदिवस रक्त जावं लागतं माझ्या मराठ्याच्या लेकरासाठी. मराठ्याचं वाटलं केलं तुमचा धोळा वाजायला मराठ्याला वेळच लागणार नाहीये. तुमच्याच ऑफिसला कस काय भेटतेत? जे स्वतःला स्वयं घोषित ते नेते समजित इकडून तिकडून जमा झालेत, त्या परळीच्या टोळीवाल्या संघ नादी लागून तुमच्याच ऑफिसला कस काय ते? तुमचेच लोक. शिंदे साहेब मी हे लई दिवसाच ऐकतोय. आता मी ऐकून घ्यायला मोकळा नाही. तुमचे प्रवक्ते ते परत मराठीचे अभ्यासक बी आहेत, पुन्हा ते प्रवक्ते बी आहेत आणि मराठा समन्वयक बी आहेत. तुमच्या ऑफिसमध्ये मराठ्यांना विरोधी करणारे ओबीसीचे नेते तुमच्या बाळासाहेब भवनला कस काय? ते तर तुम्हाला विषय देतात. मग तुम्ही सांगितलं का दाटून मला विषय द्यायचा आहे, पण मराठ्याच्या विरोधात, जरांगेच्या विरोधात आंदोलन कर? हे 2 कारण सांगितले तुम्हाला आता. आणि तिसरं सांगतो, तुम्ही जे मराठ्यांच्याच काही समन्वयकाला माझ्या विरोधात आंदोलन करायला लावताना, ते सुद्धा तुमच्याच पक्षाचे, तुमच्या पक्षाच्या कॉलेज आहे संभाजीनगरला, तिथं बैठका होत्यात माझ्या विरोधात. तुमच्या सांगण्यावर होत्यात एकनाथ शिंदे साहेब. एकीकडून मी पण लागतो आणि एकीकडून अंगावर पण घालता का? तुमच्या पक्षाचा नेता कार्यकर्ता त्याचं कॉलेज संभाजीनगरला, तिथं बैठका होत्यात, आणि ते सगळेच तुमच्याच पक्षातले लोक आहेत. कशाला रे असं विस्तारित शिंदे साहेब? ठासून करावं, काय करायचं? मैत्री करावं तर ठासून करावं, शत्रुत्व करायचं ठासून करावं. तुम्ही असे छक्के पंजे खेळताल असं मला कधीच अपेक्षा नव्हती शिंदे साहेब तुमच्याकडून. कारण आम्ही मराठीच्या पोरांनी तेवढ्या खस्ता खाल्ल्या तुमचे लोक निवडून आणताना. आम्ही थोडं बी लक्ष दिलं नसतं ना, तुमचे लोकच निघले नसते. तुमचा गद्दारीचा डाग पोसाला आम्ही मराठी आहेत. आमच्यावर ही वेळ येऊ देऊ नका. उद्धव ठाकरे बरा म्हणायची, ती उद्धव ठाकरे साहेब बरा म्हणायची वेळ येऊ देऊ नका. कारण का आम्ही तेवढं रक्त झिजलंय. 1 रुपया घेतलेला नाही तुमचा, 1 रुपया. लोक इथं प्रचाराला नुसतं बाहेर जायचं म्हणलं तरी 500 रुपये तिकीट कावाने घेतात. 1 रुपया नाही. विचारा उदय सामंत साहेबाच्या शब्दावरती. आणि ते माणसं बरे असे वाटायला लागले, ते उदय सामंत साहेब, शंभूराजे देसाई साहेब तुम्ही लीडर आहेत. आणि आमच्या मराठ्यांचा माणूस म्हणून शिंदे साहेब तुम्हाला तळ हाताचा फोडवर घेतलाय आम्ही. आणि तुम्ही ओबीसीचे लोक आमच्या अंगावर घालता, आमच्या विरोधात आंदोलन बसवता. ते आंदोलन माझ्या विरोधात बसवायसाठी छत्रपती संभाजीनगरला तुमचा लीडर पक्षाचा तिथं बैठका घेतो त्या कॉलेजवर,
आणि मग आता आंदोलन करणार माझ्या विरोधात, आणि ते शिंदे साहेब लोक, आणि शिंदे साहेबाची प्रतिष्ठा वाढवायला फडणवीस साहेबापाशी आम्ही शिट निवडून आल्यावर तुमचं प्रतिष्ठा वाढेल ना. पहिल्यावर तुम्हाला विचारेन का कोणी दिल्लीत आणि त्याच्यात? ही उपकाराची परतफेड कराल का शिंदे साहेब तुम्ही? त्यांना बळ घुमरे साहेब देणार, परत तो शिरसाट साहेब देणार त्या बैठका घ्यायला. याच्या अगोदर सुद्धा मी 1.5 वर्षापूर्वी सांगितलं होतं, शिरसाट साहेब तुम्ही करताय ते चूक करताय. तुमच्या बंगल्यात बैठका झाल्यात आणि तुमच्या बैठका, त्या बंगल्यात बैठका घेऊन तुम्ही माझ्या विरोधात आंदोलन करायला लावायला लागलात. ही मला माहिती मिळाली आणि तुम्ही फोनवर म्हणलेलात मला इथून पुढे होणार नाही. होय, झालं ते झालं. आपण सर्वांनीच ऐकलं जरांगे पाटील काय म्हणाले. मराठा समाजाने दरवेळेस एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. मराठा मतदारांनी शिंदेंवरती विश्वास दाखवला. पण परिस्थिती आता अशी झाली आहे, शिंदे भाजपच्या साईडनी वागतायत की मराठा समाजाविरोधामध्ये जी लोक बोलतात त्यांच्या बाजूने शिंदे वागतायत. खरं पाहिलं तर मनोज जरांगे यांचे आरोप एकदम बरोबर आहे. एका बाजूला हे सरकार दाखवतंय आम्ही मराठा समाजाला आरक्षण देतोय, कुणबी नोंदी सापडल्यात त्यावरती प्रमाणपत्र देतोय, परंतु दुसऱ्या बाजूला तेच प्रमाणपत्र रद्द केलं जातंय आणि त्यामागे सरकारचा साथ. त्यामुळं हा फक्त राजकारणाचा विषय राहिलेला नाही, लाखो विद्यार्थ्यांचं याबरोबर भविष्य जोडलेलं आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयामध्ये मराठा समाजाला विरोध करणारी लोक काय करत होती हे फक्त शिंदेंनाच माहिती असेल. दुसरीकडे धनुष्यबाण आणि खरी शिवसेना कोणाची याच्याबद्दल कोर्टामध्ये केस चालू आहे. त्यामध्ये एकनाथ शिंदे अस्वस्थ दिसत आहेत, कारण की कपिल सिब्बल यांनी ठाकरेच्या बाजूने जोरदार युक्तिवाद केलाय आणि कोर्टाने देखील ठाकरे यांचे मुद्दे ऐकून घेतलेत. जवळपास हा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागण्याचे चिन्ह दिसत आहेत आणि यामध्येच भर म्हणून जरांगे देखील आता एकनाथ शिंदेंवरती भडकलेत.